हॅलो, काय रे, तू कुठे आहेस? लग्नाची वेळ जवळ आली आहे, तू पाहुण्यांना घेऊन येणार होतास, त्याचं काय झालं? हो बाईसाहेब, येतोय, 5 मिनिटात पोचतोय. महत्वाचे पाहुणे माझ्या सोबत आहे आणि अति महत्वाचे पाहुणे रस्त्यात आहेत. तुम्ही जरा बसा, थंड घ्या आणि माझ्यावर डाफराचं कारण नाही. राग्या काम बरोबर करतो. ठीक आहे. हा बोलतोय तर जोरात, तू पोचला नाही ना वेळेत, तर चेचून काढीन याला. विठ्ठल 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 सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, ओ सखा पांडुरंग. दोन टाळ नाद एक मनी वाजे रे मृदुंग, श्वास श्वास गोपताना. देवा, आज तूच वाचवलंस. कसे आभार मानू. देवा, सदैव अशीच कृपा राहू दे. कारण जे घडलं त्याच्यावरून लक्षात येत आहे, माझ्या मार्गात बरेच काटे आहेत. सखा माझा पांडुरंग, सखा माझा पांडुरंग, सखा माझा पांडुरंग, सखा माझा पांडुरंग, सखा माझा पांडुरंग. अहो, हे सगळं कसं सुनं सुनं वाटतंय. वाजंत्री नाही, सनई चौघडे नाही. संजय, हा ताई. तू सनई चौघडे नाही सांगितले? अरे, सनई चौघडे हवे होते ना. हे कसं सगळं सुनं सुनं वाटतंय रे. अरे देवा, ताई मी विसरलोच हो. ते राहिलं माझ्याकडून. मी काय म्हणते, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू बोलव ना, बरं वाटेल सगळ्यांना. आत्ता? अहो ताईसाहेब, मी जेवणापासून सजावटीपर्यंत सगळं केलं, पण नेमकं वाजंत्रीचं राहिलं माझ्याकडून. अरे फोन कर देणार ना मग. हा, आता कुठे फोन करू? भाऊजी, मी एक काम करू का? मी माझ्या तोंडानेच वाजंत्री वाजवली तर चालेल का? नाही ना, नको नको. अरे तू वाजवशील रे, पण थोडी सहनशीलता आमच्याकडे नाहीये. राहू दे राहू दे राहू दे. चला, वधूवरांचे हार घेऊन या. गुरुजी, अजून आमचे पाहुणे यायचे तो. ताई, पाहुणे कोण? अरे, गावातले अजून कोणी माणसे येणार असतील असं मला वाटलं रे. आता आपल्याला कोणासाठी थांबता येणार नाही, नाहीतर मुहूर्त टळून जाईल. रे गुरुजी, सुरू करा तू. वधूवरांच्या हातात हार द्या. कुठे आहेत ते स्फोट घडवून आणणारे पाहुणे? 100 वेळा बजावूनही उशीर केला. वेळेनंतर येऊन का उपयोग आहे? मामा, हा, या अंतरपाठ धरायला वर या. हो हो. पाटील, चला. आला. शुभमंगल सावधान, शुभस्ते श्री
गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदां बल्लाळो मरुडं विनायकमां चिन्तामणिस्थेउरं लेण्याद्रौ गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेहरम् ओदरं ग्रामोराञ्जनसंस्थितो गणपति कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावधान. अक्षय, काय करतोयस? झालंच कसं आहे? सुटलीच कशी तारा? मला काय विचारतोयस हा? मी माझं काम बरोबर केलं होतं, माणसं तुझीच होती ना? हे असे कसे गुंड पाठवले होतेस तू हा? ती तारा सगळ्यांना नमून इथे स्वतः बरोबर सुखरूप पोहोचली आहे. आता आयुष्यभराची गुलामी. अक्षय, हे जे लग्न लागतंय ना, ते लग्न नाही, आपल्या गुलामीचा सोहळा होतोय, कळतंय? तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेङ्ग्रियुगं स्मरामि शुभमङ्गल सावधान. शेवटी तो क्षण आला. इतके दिवस तू जवळ आलास की मी तुझ्यापासून पळ काढत होते, पण आता अशी घट्ट मिठी मारणार आहे ना की ब्रह्मदेवालाही सोडवता येणार नाही. आता कोणीच ताराची आणि श्रेयसची ताटातूट करू शकत नाही. आता वधूवरांनी एकमेकांना हार घाला.